नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आपण आयुष्मान भारत योजना म्हणजेच ABPMJAY बाबत 26 मे 2026पर्यंत आलेले ज्या अपडेट्स आहेत त्या आपण एक एक करून पाहणार आहोत. आता सरकारकडून नवीन हॉस्पिटलची भर, मोफत उपचारांची वाढती संख्या, ग्रामीण भागातील सुविधा आणि डिजिटल हेल्थ सेवांबाबत आता जे निर्णय घेतलेले आहेत ते आपण बघून घेणार आहोत. ओके, म्हणून शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. ओके, आता सर्वात पहिली मोठी अपडेट म्हणता येईल ती म्हणजे देशभरात नवीन हॉस्पिटल्सना आयुष्मान भारत योजनेत जोडण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू केलेली आहे. यामध्ये सरकारी हॉस्पिटलसोबत अनेक खाजगी हॉस्पिटलचाही समावेश केला जात आहे. यामुळे आता ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळण्यास आता मदत होणार आहे. ओके, विशेषतः पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये शेकडो हॉस्पिटल्स ऑन बोर्डिंग प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं म्हणजे 11.69 कोटींपेक्षा जास्त उपचार मंजूर. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत 11.69 कोटींहून अधिक हॉस्पिटल ॲडमिशन आणि उपचार मंजूर त्यांना करण्यात आलेले आहेत. ओके, आता स्पेशालिटी हॉस्पिटलना मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यांमध्ये. विशेषतः हृदयविकार, किडनी, कॅन्सर आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी असलेल्या हॉस्पिटल्सना या योजनेत जोडले जात आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचा लाखो रुपयांचा खर्च हा आता वाचणार आहे. ओके, तिसरी अपडेट म्हणजे 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा कायम. योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना आता दरवर्षी 5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार सुविधा मिळत आहे. सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही प्रकारच्या सूचीबद्ध हॉस्पिटलमध्ये लाभ आता याचा घेता येतो. ओके, म्हणजेच की आयुष्मान कार्ड वापरून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता सतत वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार लाखो नागरिकांना या योजनेचा लाभ यांनी घेतलेला आहे. लाखो नागरिकांनी, विशेषतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये लाभार्थ्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ओके, वृद्ध नागरिकांना मोठा फायदा आहे याचा. ओके, 70 वर्षांवरील नागरिकांनाही आता या योजनेचा मोठा लाभ दिला जात असून अनेक राज्यांमध्ये वृद्ध रुग्णांच्या उपचारांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. ओके, डिजिटल हेल्थ सिस्टम अधिक आता यामुळे मजबूत केली जाते. आता अनेक हॉस्पिटलमध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशन, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड, जलद क्लेम प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे काय, आता रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जो त्रास होतो तो कमी होणार आहे आणि उपचारची जी प्रक्रिया आहे ती जलद होणार आहे, वेगाने होणार आहे. ओके, पाचवी अपडेट म्हणता येईल AI टेक्नॉलॉजीद्वारे फसवणूक रोखण्याची सुद्धा तयारी केली जात आहे. सरकारने फेक मेडिकल बिल, बनावट कागदपत्रे आणि चुकीचे क्लेम रोखण्यासाठी AI आधारित सिस्टम वापरण्यास आता सुरुवात केलेली आहे. ओके, त्यामुळे आता ग्रामीण भागातील लोकांसाठी आता सरकार मोठे पाऊल उचलत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हेल्थ कॅम्प आयोजित केले जात आहे. या कॅम्पमध्ये बेसिकली लोकांची तपासणी करून त्यांना आयुष्मान कार्ड बनवून दिले जात आहे. ज्यांच्याकडे अजून कार्ड नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. ओके, आता जी सहावी जी अपडेट आहे याविषयी ती आहे डिजिटल हेल्थ सिस्टमला गती. ओके, आता आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत डिजिटल हेल्थ ID, ऑनलाईन रेकॉर्ड्स आणि डिजिटल हॉस्पिटल नेटवर्क वेगाने वाढवले जात आहे. ओके, नंतरची अपडेट म्हणजे सांगता येईल की ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढणार आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर अंतर्गत देशभरात आता 1.5 लाख हेल्थ सेंटर मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. यात प्राथमिक आरोग्य तपासणी आणि औषध सेवा मिळणार आहेत. ओके, त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे सगळे. काही राज्यांमध्ये नवीन लाभार्थी जोडण्याचे कामसुद्धा सुरू आहे. ज्या कुटुंबांची पात्रता आहे पण नाव त्यांचं यादीत नाही त्यांची माहिती आता अपडेट करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून तुमचं जे नाव आहे ते यादीत आहे का हे तुम्ही वेळोवेळी तपासणं खूप गरजेचं आहे. ओके, तसंच पश्चिम बंगालमध्ये मोठी हालचाल. पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान भारत लागू करण्यासाठी सरकारकडून वेगाने प्रक्रिया सुरू असून अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल्स योजना जोडण्यासाठी पुढे येत आहेत. ओके, तर बेसिकली या योजनेअंतर्गत पात्र कुटुंब जे आहे त्यांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा ही दिली जाते. यामुळे मोठ्या ज्या शस्त्रक्रिया असतात, औषधे, तपासण्या आणि हॉस्पिटलचा जो खर्चाचा समावेश असतो, म्हणून ही योजना गरीब आणि सामान्य लोकांसाठी मोठा आधार ठरत आहे. ओके, त्यामुळे आता जी शस्त्रक्रिया असेल, तपासण्या असतील, यामुळे हा सगळा जो खर्च आहे तो कमी होण्यास
मदत मिळत आहे. ओके, कारण की 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा आता दिली जात आहे, ती पण दरवर्षी. ओके, तसेच आयुष्मान ॲपवर नवीन सुविधा. आयुष्मान ॲपद्वारे आता लाभार्थी स्वतः आयुष्मान कार्ड डाउनलोड, हॉस्पिटल शोध आणि स्टेटस तपासू शकतात. म्हणजे स्वतःहून सगळ्या गोष्टी ते करू शकतात. ओके, तसंच पुढील काही महिन्यात आणखी नवीन हॉस्पिटल्स आणि आरोग्य सेवा जोडल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेव्हा अशी अपडेट येईल सरकारकडून, मी माझ्या या चॅनलवर व्हिडिओमार्फत ते सांगण्याचं काम करेन. ओके, त्यामुळे आयुष्मान भारत योजना अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ओके, सरकारचा मुख्य फोकस काय आहे यावर? सरकारचा सध्या मुख्य भर आहे की जास्तीत जास्त हॉस्पिटल्स जोडणे, ग्रामीण भागात सुविधा वाढवणे, डिजिटल हेल्थ नेटवर्क मजबूत करणे, फसवणूक कमी करणे, जलद कॅशलेस उपचार उपलब्ध करणे यावर आहे. ओके, जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. धन्यवाद.